खरी आणि खोटी पैठणी काय आहे, खरी पैठणी कशी विणली जाते, कशी ओळखायची, हा सगळ्यांचा डाऊट आज क्लिअर होईल। ही वीव जी आहे ॲक्च्युली ह्या साऊथ मेड पैठणीज आहे। ॲक्च्युली ही प्युअर पैठणी 100% प्युअर, फक्त त्यांची वीविंग टेक्निक जी आहे ती वेगळी आहे। तर मी आता तुम्हाला जवळनं दाखवते की ही जशी पुढनं तशी मागणं दिसत नाही। ह्याचा अर्थ असा नाही की ही प्युअर नाही आहे, ही प्युअर आहे, फक्त ह्यांची विणायची स्टाईल डिफरंट आहे। जी प्रॉपर महाराष्ट्रीयन स्टाईल आपण म्हणतो पैठणी, जी 100% हँडलूम आणि वीव्ड आहे, आपण म्हणतो येवला पैठणी, तर ती एक मी तुम्हाला दाखवते की ती पुढून आणि मागून कशी दिसते। आता ही आहे, ह्याचा पल्लू बघा तुम्ही आणि ह्याची वीविंग बघा। तर ह्याला वीव करायला खूप कष्ट आहे, टाईम कन्झ्युमिंग आहे, मॅन आवर्स जास्ती लागतात ह्याला। तर ही जशी पुढनं वीविंग असते तशी मागणं असते। तर ह्या पैठणीजला आपण येवला पैठणीज म्हणतो। येवला पैठणीमध्ये तुम्हाला बरेच प्रकार येतात, हाफ ऑल ओव्हर येतात, ऑल ओव्हर येतात, पर एक नॉर्मल जी आपण म्हणतो कलांजली, तर कलांजली पण साऊथ वीव्ड आहे, ती पण एक तुम्हाला दाखवते मी। तर हे बघा, आता ही जी आहे ही कलांजली जी आहे ही साऊथ मेड आहे। ह्याचा पल्लू तुम्ही बघाल हा असा असतो, एकदा मागून दाखव, ह्याचा पल्लू मागणं पण असं आहे। ही प्युअर आहे, फक्त ह्याचं विविंग साऊथ स्टाईल आहे। एक तुम्हाला येवला स्टाईल विविंग पण दाखवते मी। कसं आहे ना, प्रत्येक स्टेटप्रमाणे त्याची विविंग टेक्निक बदलते। तर ह्याची विविंग टेक्निक, पैठणीला आपण का एवढे पैसे देतो, तर त्याचं कारण हे की त्याचे मॅन आवर्स जे आहेत आणि जी क्वालिटी आहे विणण्याची ती खूप फाईन आणि छान आहे। तर आता तुम्ही कन्फ्यूज नका होऊ ह्याच्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट की जे एकदमच आर्ट सिल्क आहे आणि पावरलूम आहेत, त्याही पैठण्या मी तुम्हाला आज दाखवते। आता ही बघा, आता बरेच लोक म्हणतात की फेकमध्ये ऑल ओव्हर आल्या, तर त्या ह्याचं मागणं विविंग बघा, या कंप्लीट मशीन मेड आहे, कंप्लीट आर्ट सिल्क आहे, ह्याच्यात प्युरिटी 0% आहे। पण ज्यांचं बजेट नाही आहे, ज्यांना ह्या रेंजमध्ये घ्यायचा आहे तो लुक, तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन्स आहेत। तर तुम्ही यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, या कम्प्लिटली आर्ट आणि फेक पैठणीज आहेत, ह्या प्युअर नाही आहेत। ज्या प्युअर आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्या, त्या साऊथ मेड आणि येवला मेड आहेत। आणि अजून एक कलांजलीमध्ये पण लास्ट तुम्हाला कंप्लीट फेक साडी दाखवते, एक जी पैठणी म्हणून विकतात। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतात की ह्या प्युअर आहेत, पण ह्या प्युअर नसतात। हे बघ, ह्याचे पल्लू बघा, ह्याचा फील आहे ना, तुम्हाला फॅब्रिकचा जो फील आहे हा सिंथेटिक येतो कंप्लीट। तर हिला आर्ट सिल्क म्हणतो आपण पैठणी। होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला खूप नॉलेज देणारा होता की खरी आणि खोटी पैठणी कशी ओळखायची। तर आता तुम्ही कुठेही जाल तर फसू नका आणि तुमची पैठणी जशी हवी आहे तशी ओळखून घ्या।